श्री दत्तात्रया जय जय श्री चक्रपाणी श्री प्रभु कैवल्यनाथ दयाचे निदर्शने निवारे संसार व्यथा दया नमो श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा शांती प्रतिष्ठा मंदिराचा वर्धापन दिन या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र झालो आणि या प्रस्तुत धर्मसभेला सभाध्यक्ष म्हणून लाभलेले कवीश्वर कुलभूषण परमपूजनीय प्रातस्मरणीय मम स्नेही आचार्य प्रवर श्री बाबुळगावकर बाबाजी शास्त्री, सभामंचावर उपस्थित आचार्य प्रवर परमपूजनीय श्री वैंदेशकर बाबाजी, आचार्य प्रवर अहमदाबाद येथील बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर शिक्रापूर येथील बाबाजी, आचार्य प्रवर महंत बाबाजी, महंत बाबा, त्यानंतर आचार्य प्रवर श्री प्रकाश मामाजी, सभामंचावर उपस्थित सर्वच आदरणीय वंदनीय ज्ञानीजन, त्याचप्रमाणे संत महंत वासनिक तपस्विनी सद्भक्त आणि ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे असे या संस्थेचे संस्थापक संचालक परमपूजनीय श्री बाबाजी धर्मरूपी कार्यातून आपल्या जीवनरूपी यशाची गाथा परिपूर्णत्वास नेत असताना आपल्या कर्तृत्वाचा आलेख समाजाने घ्यावा, आपलं कर्तृत्व समाज अभिमुख करून अनेकांनी त्याची दखल घ्यावी, अशा प्रकारचं काही कर्तृत्व ज्या व्यक्तींचं समाजासाठी एकमेकाच्या परस्पर धर्मसौहार्दतेसाठी अपेक्षित असते आणि त्यावेळेला त्या कार्याचा गौरव केला जातो, त्यावेळेला ते कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आणि स्वामी श्री चक्रधरांच्या आचारप्रणालीशी एकरूप होणार असते। म्हणूनच ज्या काही पूर्व परंपरा आहेत, ज्या पूर्व परंपरेनुसार गुरुजनांनी आचार्यांनी साधनवंतांनी धर्मरूपी वटवृक्ष या 800 वर्षाच्या परंपरेमध्ये लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे आणि तो प्रयत्न म्हणजेच एक असलेलं ज्योत धरण्याचं स्वामी श्री चक्रधरांचं कार्य आहे। एक अदृष्ट संकल्पना, एक त्यामागचा असलेला निस्वार्थ आणि निष्कामतेचा भाव हा एक धर्म आत्मोन्नती करणारा भाग आहे। ज्या आत्म्याला स्वामी श्री चक्रधरांना ऊर्ध्व करायचा आहे, ज्या आत्म्याला या संसार बंधनाच्या नरकापासून सोडवायचं आहे आणि यासाठीच या साधन परंपरेची फार आवश्यकता असते। ज्या गुणाचा गौरव केला जातो तो गुण जो आहे तो फार महत्त्वपूर्ण असतो। तो गुण कुठेतरी आपल्याला एखादी धर्मरूपी आपल्या जीवनाची सुरुवात करणारा असतो। स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान असं म्हणते की सर्व गुण संपन्न ईश्वर एर कवणीची नव्हे। या जगामध्ये जर बघितलं सर्व गुणांनी संपन्न तो फक्त ईश्वरच आहे, मात्र गुण हे माणसाला आल्हादकारक असतात, गुण हे माणसाला ऊर्ध्व करणारे असतात आणि त्या गुणाचाच परमेश्वरालाही स्वीकार असतो। तो गुण एक निर्हेतुक निष्काम भावनेतून समाजाप्रती, आपल्या गुरु शिष्य परंपरेप्रती किंवा अच्युत गोत्राच्या नात्याने परस्पराप्रती समर्पित झालेला प्रेमाचा भाग आहे आणि म्हणूनच त्या गुणाचा गौरव आमच्या परंपरेने केलेला आहे। एखाद्या वेळेला एखाद्याच्या ठिकाणी जरी गुण दिसत नसेल तर नवतेनी गुणे त्याला गुणांमोदित करा अशाही प्रकारे, कारण गुण सुद्धा घ्यावा लागतो। गुणग्राहकता जीवाच्या ठिकाणी असली पाहिजे। स्वामी श्री चक्रधरांनी जीवाचं वर्णन करत असताना जीव हा दोषरूपी आहे, दोषदर्शी आहे, दोषाचा आळा आहे, परंतु त्या दोषाला झाकण्यासाठी प्रापंचिक कोणता उपाय नाही, व्यवहारामध्ये कोणता उपाय नाही, फक्त धर्म ही अशी एक बाब आहे की ते तुमच्या जीवनामध्ये गुणरूपतेला कार्यरूप करू शकते, जीवनामध्ये गुणाचं कार्य ऊर्ध्वकडे नेऊ शकते आणि म्हणून गुण हे लाभालेखी आहे की ते तुमच्या जीवनामध्ये गुणरूपतेला कार्यरूप करू शकते, जीवनामध्ये गुणाचं कार्य ऊर्ध्वकडे नेऊ शकते आणि म्हणून गुण हे लाभालेखी असं म्हटलेलं आहे की जो ईश्वर मार्गीचा परमार्गाचा जो लाभ आहे तो या ईश्वरी गुणाने होत असतो आणि हा निष्कामतेचा गुण आहे। हा जो गुण आहे यामध्ये धर्मरूपता साधण्याचा गुण आहे आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही एखाद्या अधिकरणाचं किंवा एखाद्या साधवंताचं कौतुक करतो, गुणांमोदन करतो, त्यावेळेला एक परनिष्ठ योग्यता किंवा त्या
गुणाच्या कर्तृत्वरूपी कौशल्याला त्या ठिकाणी आपण उजाळा देत असताना एक धर्मरूपी गुरुसूर्यांचं आठवण चिंतन आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो। याच निमित्ताने हा अभिष्ट चिंतन सोहळा, ज्यांचं कार्य, ज्यांचं जीवन, ज्यांनी आपल्या या समाजरूप अभिमुखतेसाठी समर्पित केलेलं आहे आणि अशा आदरणीय परमपूजनीय आचार्य श्री नारायणगाव येथील बाबाजी यांनी आपल्या जीवनामध्ये स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वप्रणालीला आणि आपल्या धर्मरूप साधनाला राखत असताना अनेक प्रकारे सेवेच्या माध्यमातून जी काही धर्मरूपी सेवा त्यांनी त्यांच्या जीवनात केलेली आहे, तो सेवेचा उजाळा, आदर्श तो तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी, प्रत्येकासाठी एक दर्शनीय असतो। तो आदर्श प्रत्येकासमोर आपल्या ठिकाणी असला पाहिजे आणि मनुष्य किती जरी मोठा झाला तरी तो परमेश्वराचा दास आहे, किंकर आहे, सेवक आहे। स्वामी आणि सेवकत्वाचं नातं हे कधी नष्ट न होणार आहे आणि म्हणून सेवकत्व हा गुण हा फार श्रेष्ठ आहे। जो कितीही जरी गुणाला संभवाला तो ऊर्ध्व करणारा असेल, परंतु त्यामध्ये सेवा, धर्म, लक्षणे, गुण, आती अशा प्रकारे त्या गुणामध्ये जर सेवेचा भाव असेल तर तो त्या ठिकाणी निश्चितच स्वीकारात पडणारा भाग असतो। परमेश्वराच्या स्वीकारात पडणारी ती क्रिया असते आणि म्हणून या परंपरेला उज्ज्वल असं रूप आहे। त्यामागे कुठलाही जीवमतीचा स्वार्थ भाव नाही, कुठल्या प्रकारे जीवाचं एखादं गुणांमोदन केल्या जात नाही, तर हे धर्मरूपी गुणाचं गुणांमोदन या ठिकाणी केल्या जात असते आणि म्हणून ती जनहेतुक निष्काम क्रिया आहे। ती निष्काम वृत्तीची क्रिया सुद्धा साकारत असताना त्याला एक अदृष्ट संकल्पनेचं रूप असावं लागते। ते रूप या आजच्या कार्यातून शिष्य परंपरेनुसार ज्यांना या ठिकाणी महंती प्रतिष्ठा संपन्न झाली असे आदरणीय संदीपराज दादाजी आज ते नूतन मालेराज महंतीवर विराजमान झाले। तीच धर्म संस्काराची पताका त्यांच्या जीवनामध्ये ते सातत्याने पुढे नेवत, तोच धर्मरूपी सेवेचा वारसा त्यांच्या जीवनात सातत्याने त्यांना घडत राहो आणि ज्यांनी ते पुष्प घडवलेलं आहे असे या संस्थेचे संस्थापक आदरणीय बाबाजी यांना सुद्धा या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराज दीर्घायू संपन्न करो। परमार्गाची सेवा घडलेली आहे, निश्चितच ते त्यांच्या जीवनाला उद्धारक आहे, पण तरी सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराज निश्चितच त्यांना या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपले प्रेम प्रदान करो अशी समस्त श्री वर्धनस्थ कुळाच्या वतीने शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की